नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण वैभव पाटील राहणारे गोरगावले तालुका चोपडा जिल्हा जळगाव यांच्या शेतात आलेलो आहोत. यांना आपण बेलम S3 आणि कॅनमॅग हे सोडायला दिलेलं होतं किडीला. मग आता यांना काय रिझल्ट भेटले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. ते आता सोडल्यानंतर कुंभमेळा फिरायला गेले होते, तिथून आल्यानंतर त्यांना काय फरक जाणवला ते सांगतील. सांगा साहेब. 5 इंचाचा फरक पडलेला आहे. इथे चिकटपट्टी लावलेली होती, लावलेला होता तर टेप पूर्ण असं दूर झालेलं आहे. 5 इंचाच्या पेदळ मध्ये फरक पडलेला आहे. हा पेदळ जे आहे, पेदळ आपण बघू शकतो. याच्या अगोदरच्या पण व्हिडिओ मध्ये आपल्याकडे आहे, ज्या टाइमला आपण सोडलेलं होतं. आता इथे बघू शकतात, डायरेक्ट 5 इंचाचा फरक पेदळ मध्ये दिसतोय आपल्याला. म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे पेदळची. बघा साहेब, आणि ग्रोथ मध्ये आणि तुमचे अंतरीमध्ये पानांच्या आकारांमध्ये काय फरक दिसतो साहेब तुम्हाला? पाना मोठे येत आहे आणि अंतरी सुटसुटीत व्यवस्थित. बरोबर. आता बाजूला आपण एक कंट्रोल प्लॉट ठेवलेला होता, जिथे आपण हे कॅनमॅग आणि बेलम S3 बायोफॅक्टर कंपनीचे सोडलेलं नाहीये. मग त्या अनुमानाने तुम्हाला या प्लॉट मध्ये आणि त्या प्लॉट मध्ये तुम्हाला आणि लोकांना फरक दिसतोय का? मला आता दिसतोय, पुन्हा याच्यापेक्षा छोटा आहे. बरोबर. आणि आपण अंतरी थोडी कमी. बरोबर. आपण जे बाकी शेतकऱ्यांना विचारलं की हे दोघां प्लॉट मधून तुम्हाला कोणतं चांगलं वाटलं, तर लोक काय सांगतायत? प्लॉट इकडचा चांगला आहे टप्पा. ज्या प्लॉट मध्ये आपण बेलम S3 आणि कॅनमॅग वापरलेला आहे तो प्लॉट चांगला आहे. ओके, धन्यवाद. तुम्ही मग शेतकऱ्यांना काय संदेश द्याल सर? बेलम S3 आणि कॅनमॅग वापरू शकतात आणि वापरावे म्हणजे चांगले पेदळ मध्ये आणि हे सर्व मध्ये रिझल्ट चांगले भेटतील. ओके, धन्यवाद. कलर वगैरे बरोबर. बरोबर. कॅनमॅग मध्ये तुमचं कॅल्शियम नायट्रेट व मॅग्नेशियम हे 2 घटक आपल्याला भेटतात. त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे वेगवेगळं सोडायची गरज नाही. आणि बेलम S3 मध्ये ऑल 17 आपण म्हणू शकतो की 17 अन्य द्रव्य जे लागणारे प्लांटला, ते त्याच्या प्लांटच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये आपण फर्मंटेड फॉर्म मध्ये टाकलेले असल्यामुळे ते लवकर अपटेक पण होतो. याचे आपल्याला रिझल्ट डोळ्याने दिसतात, जसे आता हे या शेतकऱ्यांच्या शेतात आपल्याला दिसत आहेत.